ज्याला उगता रेडीमेड ब्लाऊज आवडतो ना त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच बघितला पाहिजे। आणि ज्यांनी कधी घेतला नाही ब्लाऊजला बघून कुणी सांगितलं तर आपल्याला आवड होती का नाही घ्यायचं म्हणून, तर तुम्ही चुकी करू नका, ही चूक कधीच करू नका। व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल, पूर्ण व्हिडिओ बघा, ह्याच्यात पूर्ण माहिती भेटून जाईल रेडीमेड उगतं ब्लाऊज घेण्याचा काय परिणाम होतो। नमस्कार सर्वांना, तुमची जयू का नाही सर्वांचा मनापासून मी स्वागत करते, तुमची जयू। तर हेलो, औषध पेले गायू रानी, तर मम्मी और गायू मैचिंग है, कैसे लग रही है बताओ तो। तर तुमची जयू का नाही पुराण्या गेटअप मध्ये गेलेली आहे। मला हा टी शर्ट खूप आवडतो कारण कॉलर आहे आणि पूर्ण नेक वगैरे गळा वगैरे झाकून जातो। आणि इथला एक बटन मात्र तुटला आहे, इथला तुटला, एक्सपायर है। तर तुम्हाला आज मी गुड न्यूज देणार आहे, एक्सपायर है। ये कहाँ है, इसमें लिखा हुआ डेट चली गई इधर से, इधर देख तो अच्छे से, इसके अंदर चुप रही है क्या, इधर कट तो नहीं गई, नहीं खाया होगा मुझे तो एक्सपायर नहीं एक्सपायर देख के खाना, ऐसे नहीं खाना। दवा औषध आहेत पिलूला दिलेली। तर चला आता का नाही आज मी पुराण्या गेटअपमध्ये म्हणजे टी शर्ट घातलं, खूप बरं वाटतंय। आता ताई लोक येणार आहेत ब्लाऊज न्यायला जे खूप लांब न येतात। तर का नाही हा ब्लाऊज आता मला ऑनलाईन आलेला मुलीचा ब्लाऊज आहे, राजश्रीचा बाळ आहे, दोन्ही पण सेम राजश्रीच्या वयाच्या आहेत। आणि हे ब्लाऊज बघा मागं पण ह्याला माझ्या स्टँडवर एक प्रॉब्लेम होतोय ना, हे बघा पुढं पण गळा नाही, हे आहे गळा आहे तर हुक बटन काय नाही। आणि मागच्या साईडला पण नाही दुसरा देख ड्रावर बिरवर उपर देखावर, तर ही मागं पण हुक बिक काही नाही। तर मला ह्याला खोलायचं आहे आणि कुठं आहे मेन जीपचा आहे, ह्यो चेनचा आहे। मी दाखवते तुम्हाला, हे 7 इंचानं जास्त आहे, जीप आहे बघा 7 इंच कशी जास्त होणार हे तुम्हाला सांगते मी। आणि हो का असा ब्लाऊज आहे, पुढचा बंद आहे, काही हुक्क बिक्क काही नाही, मागं पण नाही। तर आता मुलीनं ऑनलाईन मागवलाय, त्या बाळ आहे, दोघींना येतात, खूप चांगले आहेत, राजश्रीच्या वयाच्या आहेत आपल्या, खूप बरं वाटतं त्यांना बघून। तर मागं असं बोटनेक त्यांनी असं आहे। ऑनलाईन साडी घेतली त्यावर ब्लाऊज होता तर खुशीनं घेतेतच की नाही, मग ऑनलाईन घेण्याचं कारण हेच आहे। इथं फॉर्म बसवलंय त्यांनी, हे का बसवलंय पण काही फायदा नाही, त्यांनी उलट सुलटच बसवलेलं आहे। ऑनलाईन म्हटलं की असं जास्त काही एक नॉर्मल कापसासारखं बसवलेलं आहे, ह्याला काही कटोरी बिटोरीचा काही आकार नाही कुठलाच प्रिन्सेसचा। तर आता ह्याला कुठंच आपण फिटिंग करू शकत नाही, तर सरळ पाय करून तुम्हाला दाखवते, चला फटाफट टाइम न घेता। तर आता ही झीप आहे 7 इंचानं आपल्याला कमी करायचं आहे, मला सांगा इकडं तर करू शकत नाही आपण, तिला मी समजून सांगितलं। तर आता इकडून 7 इंच म्हणजे आजचं हे इथं एक कटोरा आपला लागलाय, हो टक्स आहे प्रिन्सेसचा, हितपर्यंत तो येतोय ब्लाऊज 7 इंच पूर्ण। मग तो ब्लाऊज चांगला वाटेल का नाही, मग त्याला सगळं समजून सांगितलं। आणि इकडून आपण करू शकत नाही कारण बॅकला बंद आहे, बॅकचं पण बंद आहे, पुढचं पण बंद आहे। मग घालायचं म्हटलं की ही जीप खोलूनच घालायची का नाही, त्यासाठी तिला सगळं सांगितलं, तात्पुरतं करून द्या, सोमवारी मला घालायचं आहे म्हणली। मी ठीक आहे म्हणलं, तुला असं करीन। ती म्हणली हितपर्यंत एका साईडनं, तर इथं येईल, तिला समजून सगळं सांगितल्यावर परत कळालं। मग आता मला ह्याला का नाही एवढं डोकं लावावं लागणार आहे, पूर्ण हे खोलून घ्यायचं आहे मला पहिल्यांदा। आणि ह्याचा आपल्यापाशी कपडा नाही, खोलून घेऊन आता ह्याचं काम करायचं आहे। ह्या ब्लाऊजचं कसं करणार बघा बरं, बॅकला पण काय नाही, एक्सपायरी डेट थांबा, 7 मंथ में मतलब अभी जुलै तक है। तर हे बघा इथं काय नाही। मग आता मी हे झीप बंद करणार आहे, कसं करायचं हे पण सांगते तुम्हाला। आता कुणी ह्यांच्यासारखं ह्या मुलींसारखं घेतलं असेल तर तुमच्या घरात मशीन असेल तर तुम्ही काम करू शकता। हार्ड आहे म्हणजे शिवला कटिंग करून ब्लाऊज ठेवतो ना, तो शिवल्यात खूप सोपा जातो, खूप लवकर पण बनतो। अशात डोकं लई लागतं बाबा, तकलीफ होऊन जातं। आता मला हे खोलावं लागणार आहे, पूर्ण मी हे खोलते, ठीक आहे। समोरनं आपल्याला आता हुक बटन करायचं आहे, हुक करायचं आहे काजं। तर आता कपडा तर कुठंच नाही ह्या कलरचा, हो गजामत। तर आता मला कपडा हुडकून काढावा लागणार की मी म्हणलंय मॅचिंग नाही झालं तरी मुलीनो जसं कपडा आहे हे असा थोडा कलर इथं तिथं होईल, ती काय आतल्या साईडला जाईल, साडीच्या पदरानं झाकून जाताना दिसणार पण नाही। तर ताई तुझ्यावर भरोसा आहे, तू जसं पाहिजे तसं करू शकतेस म्हणून सांगितलंय मुलीनं। चला आता माझ्या विश्वासावर मी घेतलेला आहे। तर आता मला माझा एक ब्लाऊज शिवून निघला असता, कटिंग केला असतं तरी, पण एवढा ह्याच्यात वेळ जाणार आहे माझा, त्याच्यापेक्षा जास्त, ठीक आहे। तर सुरुवात करू आपण। ह्याच्या काही मला कलर असा आहे, मिळता जुळता आहे। आणि ह्यो आतल्या साईडला करायचा, मागचा पार्ट असा आहे, का रख दे बेटा, रख दिया। तर ह्यो पण आहे आपल्याला खोलून काढायचा, एक इशाची लांबत अभी
तर मला हे टाइम भरपूर लागल, पण मला व्यवस्थित पहिलं खोलून घ्यावं लागल. तर आपण हे खोलून घेऊया. हे का एक असं पार्ट, दोन्ही पार्ट खोलून घ्यायचा आहे आणि काच बटन पट्टी लावायची आहे आपल्याला. आता पप्पांबद्दल बघा, तो व्हिडिओ तुमचा पहिला बनवलेला हा खोलायचा आहे. हा पाठीमागचा भाग बघा, मग अशी बनवला व्हिडिओ तो सरळ झाला, उलटा नाही. तर हे का पाठीमागचं टक्स पण मारलेलं नाही. रेडीमेड घेणं म्हणजे ब्लाऊज खूप म्हणजे बसत नाही फिटनेसला, उंचीला पण काही ना काही प्रॉब्लेम येत राहतं, बाजूमध्ये पण प्रॉब्लेम येतं, गळ्यामध्ये पण प्रॉब्लेम येतात. तर गळा हा बघू शकता मागचा आहे ते फिनिशिंग पण नसते, त्यांच्या शिलाई पण चांगल्या नसतात आणि हे अटॅच आहे. तर आता मला हे खोलून काढायचं आहे. हे मी खोललेलं अर्ध गायुरानी आणि पप्पा ओरडत होते, सरळ माझा हे झाला व्हिडिओ बनला. तर मला हे खोलून काढायला लागल. हा पार्ट आणि हा पार्ट इथं आपल्याला काच बटन पट्टी करायची आहे. जी झीप आहे ती आम्ही आता अटॅच करायचं. तर खोलून घेते, हा असं खोलायचं आहे. ठीक आहे, इथं पायपिंग नसली तरी पण आपण व्यवस्थित, माझ्यापाशी असं आहे पिननं पण खोललं तरी चालेल. ठीक आहे, आणि आपल्याला ह्यो कपडा कलर थोडासा मिळता जुळता आहे, पण आतल्या साईडला काच बटन पट्टीमध्ये लागून जाईल, त्यामुळं काही समजणार नाही एवढं. ठीक आहे, तर हळूहळू करून वेळ तर लागतो भरपूर. ठीक आहे, पण फिनिशिंग यायला पाहिजे तर वेळ भरपूर लागतो. आता खोलून घेते. एका साईडचं खोलत आले, अर्धा तास झाला मी ह्याला झटत आहे. एक पार्ट खुलला आहे आता तुम्ही बघू शकता. तर दुसरा पण हा पण काढून घ्यायला लागणार आहे, त्याने अजिब जोडलेले असते. तर फायनली आपले दोन्ही पार्ट खोलून दोन्ही साईडचे झालेले आहेत. तर हे बघू शकता. आता मी हेच वापर करणार आहे. कपडा सेम आहे, कलर थोडासा फरक आहे. तुम्हाला दाखवते हो का पप्पा बघा, एवढा मोठा ब्लाऊज आहे. एक म्हणजे मुलगी किती आहे बघा, आपल्या राजश्रीची वयाची आहे आणि झीप आहे ह्या इकडं. त्यामुळे ना तुम्हाला शिकण्याची पण म्हणजे शिकून घ्यायचा तुम्ही. आता मला सांगा, इथं मी ब्लाऊज ठेवते, आता तिचं म्हणणं होतं की झीपवाला असलं ताई लावून दे ना एका साईडनं. तर मला सांगा, इथं ब्लाऊज आहे, इथं फिटिंग आहे बघा, ह्याच्या एवढ्या मार्किंग सोडून. मग मला सांगा, इथपर्यंत कटुरा आहे जो हे जोडलेलं बघा, हे आतल्या साईडला जो फॉर्म बसवलाय. मला सांगा, हेतून जर आपण जोडणार तर काय बसणार आहे? एवढा पार्ट आपण जोडू शकतो का? एका साईडने शिलाई मारून देऊ शकतो का? हो का, 6-6.5 इंचाला आहे, तर 6.5 बसणार नाही. त्याला समजून दिलं, हे दोन्ही साईडनं आल्यानंतर हे पार्ट चांगले बसणार ना, जे हे आहेत थोडेफार त्यांनी चांगले लावत नसते ऑनलाईन मध्ये. बघा हे बॅक पार्ट आहे. आपल्या बॅक पार्ट मध्ये काय करायचं आहे, आता फक्त आपल्याला का नाही हे लावायचं आहे टक्स 4 ते 3.5. तिचं कंबर कमी आहे तर आपण 3.5 इंचावर मार्किंग करू. इथं एक आणि खालच्या साईडचा एक 3.5 वर मी मार्किंग केलेले आहेत. मागचे टक्स हे 2 मारायचे आहेत. आणि आता काच बटन पट्टीसाठी हे कपडा आपण कटिंग करून घ्या. तर पाहू शकता मी 2 ह्या अशा कपड्याची जोड काढून घेतलेली आहे, बाकीचं ठेवलेलं आहे. आपल्याला ह्याचं माप घ्यायचं आहे, कंबरचं फिटिंग पण टाकून घेऊ लागलीच. तर 28 आहे कंबर. तर टक्स मारल्यानंतर का नाही पाठीमागचे ह्या ब्लाऊजचे तवा आपण फिटिंग टाकायला लागणार. मशीनीवर करणार आहे. अर्ध्यापेक्षा तासापेक्षा जास्त झटले आता, कारण हे मॅचिंगचा धागा लावलाय, थोडंसं राहिले आता ते करून टाकू. मेन मुद्दा आहे फिनिशिंग कशी येते हे पण बघू, कारण ह्याला आपण हातानं सुई ओवायची नाही म्हणून बरं आहे. बघा बोलत बोलत मी सुईचा धागा पण हे काढून घेतला. फक्त तिथलं एक बटन असतं ते फक्त हे करायचं. तर चला आता स्टार्ट करते मी कशी. आणि ह्या 2 पार्ट आहेत ना, ह्याला पहिले जोडून घेते, हे का नाही, ह्याला जोडून घेऊया 1 मिनिट. हे पाहू शकता आपण जोडून घेतलेला आहे. आणि आता उजव्या साईडला जो ब्लाऊज आपला आहे फोल्ड आपण का नाही जिथं होतं एवढं मार्किंग करू चॉकने. हे का चॉकने मार्किंग करून घेतलेलं आहे मी. हा उजव्या साईडचा पार्ट आहे. तर उजव्या साईडच्या पार्टला आपण काच बटन पट्टी हो का मी उसवून घेतलंय. तर हे पाहू शकता, हे असं करून हे घ्यायचं. खूप हे होतं हे माहिती का, हे डिझाईन नाही केलं तरी चालेल. असं तर केलं आपण, है का नाही. तर आता
मेन मुद्दा आहे हिथं, कुठं हिथं ह्या जागी मेन आहे आता आपल्याला फिनिशिंग बसवायची. तर हे घेतलं असं आणि हे असं केलं. ठीक आहे. परत आपल्याला अटॅच करायचं आहे शिलाई हेतपर्यंत. आणि जिथं मार्किंग केलं का नाही हो का इथं अर्ध्या इंचानं वरच्या साईडनं कटिंग करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला हे असं करून पूर्ण कपडा असा करून पहिले इथपर्यंत जोडून घ्यावा. तर हे असं करून दुमडून बिमडून घ्यायचा आणि फिनिशिंगमध्ये लावायचं आहे. ठीक आहे. दिसत नसेल एंडचा पॉईंट तर मी दाखवते. इथं मार्किंग आहे आपली आणि हे असं फोल्ड करून घेतलेला आहे कपडा आणि हे का हे असं एंडच्या पॉईंट. परत अशी करायची शिलाईची मशीन आपली आणि ह्या जागीनं फिरवून ह्या साईडला दुसरी एक शिलाई मारून घेऊ. हां एक मिनिट. हे बघा असं आपली काच बटन पट्टी पडली. तर हे बघा तर उजव्या साईडचं जोडून काजाचं साईडचं जोडून रेडी आहे. तर आता हे का बटन उजव्या साईडचं जोडून कंप्लीट आहे. तर आपल्याला डाव्या साईडच्या बाजूचं असं ठेवायचं आहे जिथं आपल्याला हुक लावायची आहे बटन हुकाची पट्टी. तर त्याला असं मार्किंग करून घेतलं आणि हा कपडा ह्याला जोड. आपण उजव्या साईडचे खालच्या साईडून वर घेतलेली. तर आता डाव्या साईडची पट्टी हो का वरच्या साईडला असं ठेवायचं आहे आणि खालच्या साईडला आपल्याला दाबायचे आहे. तर त्यासाठी मी वरच्या साईडला सवयच्या कपड्यावर ठेवून जे कपडा घेतला आहे 1.5 इंचाचा तो असा करून आपल्याला शिलाई लावून घ्यायची आणि शेवटला असं दुमडून घ्यायचं आहे. थोडंसं असा कपडा फोल्ड करायचा आहे कारण आपल्याला आतल्या साईडला ढकलायचं आहे ना. आणि वरच्या साईडला ठेवून घेतला आहे हो का तुम्ही बघू शकता. आणि वरनं एक शिलाई देऊ आपण दाबटीप आणि असे दिल्यानंतर का नाही आता ह्याला असं फोल्ड करून आणि खरंच म्हटलं का नाही हो का अशी मी घेते आतल्या साईडला एक शिलाई मारू. तर चला सांगते ब्लाऊज शिवत का नाही स्टॉप करत करत तुम्हाला दाखवलेलं आहे. असं तर तासाच्या वर गेला आहे ब्लाऊज शिवून. ठीक आहे मला. तर बघा अशीच करून शेवटला शिलाई घेईन आणि तुम्हाला हातशिलाई हवी असेल तर ह्या शिलाईला खोलायचं हातशिलाई करून आणि जर नसेल ही अशीच शिवायची शिलाई ठेवायची असेल तर बारीक टीप मारून घ्यायची शिलाई करून. तर बघा अशी जोडून झाले. आता टक्स मारायचा आहे. परत फिटिंग टाकायची आपल्याला. टक्स पाठीमागचा टक्स दोन्ही साईडचे एक इंचाचे कारण त्याला काही शेप नाही म्हणून मागचा पाठीमागचा शेप आहे ना. टक्स एक इंचाचा घ्यायचा. ठीक आहे. तर हे बघू शकता. आता पाठीमागचे दोन्ही पण टक्स असे मारून कंप्लीट झालेले आहेत लावलेले आहेत दोन्ही टक्स. आणि साईडचे फिटिंग पण जेवढी आपले ब्लाऊज आहे त्या मापाची फिटिंग टाकून घ्यायचे. आता त्याच प्रकारे जिथं आपण त्याच्यावरून शिलाई घ्यायची. चॉक अंडरलाईन केलंय तिथून. तर आता हे दुसरं पार्ट पण आहे. इथं झेप आहे तिला हवी असेल ती काढून घेईल स्वतः. तिला सांगितलंय मी तसं साईडलाच ठेवते. शेवटची शिलाई 2 शिलाई लावून घ्यायच्या आपण. अजून एक लावून घेऊया. आता मेन महत्त्वाची गोष्ट आहे आपण फिटिंग जी टाकलेली ती एकदम बरोबर आहे काय नाही ते बघून घ्यायचं आहे. त्याच्या आधी जे धागे आहेत आपण
जोडताना हे असे कटिंग करून घ्यायचे आहेत. ब्लाऊजला ब्लाऊज अटॅच करून बघू आपण. हे असं पकडायचं आहे. ह्याला डाव्या साईडला सोडून उजव्या साईडला हुक लावलेत. तर आपल्याला का नाही ही हुक आहे, हुक्काची बाजू हुक्काच्या ह्याच्यापाशी अशी अटॅच करायची हिथून, आणि हे कमरेचा पार्ट असा पकडून बघायचा आहे आपल्याला. तर हे बघू शकता दोन्ही पण. एक मिनिट, हे बघा दोन्ही पण एकदम ओके आहेत. ठीक आहे. तर चला, ब्लाऊज लागला टाइम पण झाला बनवून. तर कसा बनवला, एक ब्लाऊज निघतो त्याच प्रकारे. आणि हे जे बघा शोल्डर खूप मोठे वगैरे खूप हे असतं. तर ब्लाऊज असा बनवून जसं आपल्या जेवढा जमला तेवढा केला आहे मी. बाळ पण आहे तिचं छोटं पेणारं, तर हेच चांगलं आहे. तर हे काही हुकाचं जे कलर आहे हुक बटन पट्टीचं ते लपून जातात आतल्या साईडला. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि तुमचा जर ब्लाऊज तुमच्याकडे ऑनलाईन साडी घेतली या ऑनलाईन या कुणी असा शिवला असेल, तुम्हाला नको वाटत असेल झिपवाला, तर तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करून शिवून घेऊ शकता. तर मागच्या साईडला ह्याला डिझाईन आहे, नाहीतर मागच कटिंग केला असता. हे बघा आहे का नाही. तर मी चला, धन्यवाद.